कायच्या माबी भारतात आपल्या माणसावर अत्याचार चालू आहे। एखाद्या बसमध्ये जर एखाद्या बाईला गलतीनं धक्का लागला, घाई गडबडीत सभा गर्दी जर असली तर बाई तर रंगारंगाच्या शिवा देते बा, आणि त्या बसमधले लोकही नाही का त्या बाईकूनच होऊन जाते, आणि ते त्याला नाही का लाताडू का पजाडू ते वज्र डेरिंग टाकते, घेणं ना देणं। तुम्ही सांगा, त्या लोहगडावर शियल नावाच्या पोरीनं धक्का देऊन दिला आणि मारून टाकलं त्या पोराले। एका बाईनं मागं दिवसा नाही का स्वतःच्या नवऱ्याले कापकूप करून आपल्या डरावामध्ये कापून ठेवलं। एका बाईनं स्वतःच्या नवऱ्याले बाथरूममध्ये गड्डा करून गाडून दिलं आणि त्याच्यावर प्लस्तर करून स्टाईल लावून दिली। किती किती प्रकार चालू आहे आमच्या मानवावर, पण याच्यावर नाही का कोणाचंच लक्ष नाही। त्या तर जिवंत आहेच हो, पोलीस स्टेशनमध्ये गेल्या तरी आज नाही उद्या येणारचा, पण मरणाऱ्याचं काय? मला एवढं उत्तर द्या, मरणाऱ्याचं काय थोगा डबल येणार आहे का? नाही ना। अजून दुसरी गोष्ट सांगतो का, 3-3 मुलं असून भाकर घालत नाही म्हणलं या बायाच्या पायी। त्या मुलगा परेशान राहते, जाऊ दे बा म्हणते, कसं तरी अल्लक राहते, आई वडिलाले सांगते आई पोरगी भेटत नाही म्हणते, या जमान्यात राहतो म्हणते, आई वडीलही समजदार बिचारे अल्लक राहून काय सराब भुकसान तुम्ही। अरे लायण्याचं मोठं त्या मुलाले केलं त्याचं त्याले माहीत राहते। एखाद्याची बायकोसुद्धा दुसऱ्या संग अफेअर करते, काही लोकांना माहीत राहते का खराब आहे, पण लेकराकडं पाहून बिचारा संसार करतच राहते। का मावल्या हो अशा करता हो, का सराब घेता नवऱ्याचा? अरे रामासारखी माणसं आहे, आणि मुलंसुद्धा आजकाल मुलीच्या मनानं का होत आहे का मजबूर आहे बिचारे, त्याला असं वाटते का मुलगी भेटत नाही म्हणून ते नांदत आहे, जाऊ दे म्हणते। असं कितीक दिवस चालन, कितीक दिवस मुंडके घालून राहेन मित्र दोस्त माणसं, काहीतरी न्याय व्हायला पाहिजे। अजून दुसरी गोष्ट मी एक सांगतो का, ह्या अत्याचार थांबला पाहिजे कुठंतरी, समाजातनी असं नाही झालं पाहिजे। मला अतिशय दुःख वाटते। जय हिंद, जय महाराष्ट्र।